नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे शेतीसोबतच आपल्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायसुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये केला जातो. परंतु अनेक शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी योग्य प्रकारचा गोठा किंवा त्यांना बांधण्यासाठी योग्य अशी जागा नसते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा बांधण्यासाठी 3 लाखाचं अनुदान देण्याचं ठरवलं आहे. तर चला आपण ही योजना काय आहे, याच्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी माहिती पाहूया. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आपण पाहूया ही योजना काय आहे. शेतकरी बंधूंनो, गाय गोठा अनुदान योजना यालाच शरद पवार ग्राम समृद्धी योजना असे सुद्धा म्हणतात. तर चला आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊयात. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तब्बल 3 लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे आणि योग्य त्या ठिकाणी जाऊन तिथे अर्ज सादर करायचा आहे. या योजनेसाठी खालीलप्रमाणे पात्रता आहे. अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे. तसेच तो ग्रामीण भागाचा रहिवासी असला पाहिजे. तसेच तो महाराष्ट्राचा मूळ आणि कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. शहरी भागातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या आधार कार्डवरील पत्ता हा गावाकडचा किंवा ग्रामीण भागातला असला पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. जसे की आधार कार्ड तुमच्या पत्त्यासाठी, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, निवासाचा पत्ता किंवा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा दाखला आणि ओळखपत्र जसे की तुमचे इलेक्शन किंवा वोटर ID. वरील सर्व जे कागदपत्र आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेसाठी अर्ज करताना एकूण 4 असे टप्पे आहेत. टप्पा नंबर 1, सर्वात आधी तुमच्या परिसरातील पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विभागाला भेट द्या. टप्पा नंबर 2, तिथे तुम्हाला शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज मिळेल. तो अर्ज योग्य प्रकारे भरून घ्यायचा आहे. टप्पा नंबर 3, तुम्हाला अर्जासोबत सर्व डॉक्युमेंट जोडायची आहेत. या टप्प्यामध्ये तुमच्या अर्जाची कागदपत्राची पडताळणी पूर्ण होईल व तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला तुमचे अनुदान मिळेल.